शासनाचे आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांना गेल्या 10-12 वर्षापासून अल्प मोबदल्यामध्ये राबवून घेतलं जातं. खरं तर शासनाचाच कायदा आहे, किमान वेतनाचा कायदा 26,000 रुपये असताना या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना या सगळ्या मागण्या घेऊन यांना किमान मानधन मिळालंच पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यांना 26,000 मानधन मिळालंच पाहिजे. CITU जिंदाबाद, 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 जिंदाबाद. CITU जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. किमान वेतन मिळालंच पाहिजे. शासकीय सुट्ट्या मिळालंच पाहिजे. शासकीय सुट्ट्या जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आरोग्य मित्रांना 26,000 मानधन मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर आता कॉम्रेड उमेश देशमुख आहेत. या त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत आणि कशासाठी हे आंदोलन केलेलं आहे या संदर्भात ते आपल्याशी बोलत आहेत. नक्की मागण्या काय आहेत आणि किती दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे? मागण्या चालू आहेत. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आज हजारो आरोग्य कर्मचारी हे बेमुदत संपावर गेलेले आहेत. गेल्या 1 वर्षापासून आम्ही या सगळ्या ज्या मागण्या आहेत या महाराष्ट्र सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. यातली प्रमुख मागणी जी आहे ते हे सगळे कर्मचारी गेल्या 10-12 वर्षापासून अत्यल्प मोबदल्यामध्ये राबताना दिसत आहेत. आज 10-12 वर्ष काम करून त्यांना 11,000 रुपये फक्त मानधन दिलं जातं. आमची मागणी अशी आहे की या राज्यामध्ये किमान वेतनाचा कायदा आहे. किमान वेतन हे 26,000 रुपये आहे. या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान 28,000 रुपये मानधन दिलं पाहिजे. त्याचबरोबर पेट्रोल अलाउन्स भत्ता दिला पाहिजे. यांच्या हक्काच्या ज्या रजा आहेत त्या रजा त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही वर्षभर महाराष्ट्र सरकारबरोबर बोलणी करत आहोत, निवेदन देत आहोत. परंतु अजूनही महाराष्ट्र सरकारनं आणि यांच्या सोसायटीनं कुठल्याही प्रकारचं लक्ष या सगळ्या मागण्यांकडे न दिल्यामुळं आम्हाला आज नाईलाज असतो काम बंद आंदोलन करावं लागत आहे. सांगली जिल्ह्यातले सगळे आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन करून या जिल्हाधिकारी कचेरीसमोर बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत. या आंदोलनानंतरही महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला आणखीन अधिक तीव्र आंदोलन करावं लागेल. हा इशाराही आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. या निमित्तानं या आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26,000 रुपये मिळालं पाहिजे. त्याचबरोबर पेट्रोल अलाउन्स आणि इतर भत्ते मिळाले पाहिजेत. त्यासह त्यांना दिलं जाणारं जे ॲप्रन आहे ते ॲप्रन कॅन्सल करून त्यांना जो रोजचा जो ड्रेस आहे तोच त्यांना देण्यात यावा अशी मागणी या निमित्तानं या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूजसाठी सांगली.